कपास फसल पर गुलाबी बोंड इल्लियों के प्रादुर्भाव कम करने के लिए उपाय योजना के संबंध में जिला अधीक्षक कृषि अधिकारी डॉक्टर उदय पाटिल ने जानकारी दी। चंद्रपुर जिले में कपास फसल की पैदावार काफी बड़े पैमाने पर होती है और आने वाले हंगाम में कपास पर होने वाले गुलाबी बोंड इल्ली का प्रादुर्भाव कम करने के संबंध में अनेक प्रकार की उपाय योजना कृषि विभाग द्वारा किसानों को बताई जा रही है। वहीं इस उपाय योजना के संदर्भ में डॉक्टर उदय पाटिल जिला अधीक्षक कृषि अधिकारी ने विस्तारपूर्वक जानकारी दी। तो सुनिए उन्होंने इस संदर्भ में क्या कहा। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कपाशी खालील क्षेत्र 1,83,000 हेक्टर आहे आणि साधारणतः हे क्षेत्र मागील 3 वर्ष पाहिलं तर ते तसं टिकून आहे। एवढं क्षेत्र आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात असतं आणि आपल्या एकूण जो क्षेत्र आहे 4,63,000 हेक्टर खरीपात जो होता त्या क्षेत्रापैकी हे जवळजवळ 40-45% क्षेत्र आहे आणि हे मोठ्या क्षेत्राखाली हा कापूस पीक असल्याने आणि कापूस पिकाची शेतकरी संख्या फार मोठी आहे आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आता पीक जवळजवळ निघत आलेलं आहे आणि आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे की साधारणतः 15 जानेवारी नंतर कापूस पीक शेतात ठेवू नये, म्हणजे फळदळ पीक दुसरं पीक आहे ते ठेवू नये आणि त्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या याप्रमाणे आहेत। साधारणतः पहिली उपाययोजना आहे की आपण त्या जी सेंद्रिय बोंडअळी आहे तिचा जीवनक्रम तुटावा म्हणून साधारणतः 15 जानेवारी किंवा उशिरात उशिरा 20 जानेवारीपर्यंत आपल्या शेतातील कापूस पीक काढून टाकलं पाहिजे। यासाठी शेतामध्ये गुरंढोरं बकऱ्या चरायला सोडल्या पाहिजे की जेणेकरून बरेचसे कोच वेगळ्या अवस्था ज्या आहेत आणि जे कचरा आहे तो शेतातला नष्ट होतो। त्यानंतर जे कापूस पीक आहे त्यामध्ये त्यापासून सुद्धा आपल्याला सेंद्रिय खत मिळत असल्यामुळे श्रेडरने त्याचे बारीक तुकडे होतील जमिनीमध्ये, यासाठी श्रेडर मशीनचा वापर करावा जेणेकरून शेतामध्ये कारण एरवी आपण फक्त रासायनिक खताचा वापर करतो, सेंद्रिय खत सहसा शेतात पडत नाही कारण आता गुरंढोरंही कमी झालेली आहेत। म्हणून शेतातील जी पराठी आहेत त्यापासून शेतालाच पुन्हा तेच रिसायकल करण्यासाठी श्रेडर मशीनचा वापर करणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रेडर मशीनचा विकत घ्यावे। यासाठी महाडीबीडी पोर्टल सध्या लाईव्ह आहे आणि 11 जानेवारीपर्यंत तिथे शेतकरी बंधूंनी ज्यांना इच्छा आहे त्यांनी अर्ज करावेत। त्यानंतर जिनिंगमध्ये हा सगळा कापसाचा माल जातो आणि जिनिंगमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही जिनिंग मालकांना विनंती केलेली आहे, आवाहन केलेले आणि तिथंसुद्धा आता स्वच्छता ठेवण्यात येत आहे आणि तिथं आम्ही ते फेरोमेन ट्रॅपसुद्धा लावण्यासाठी त्यांना आवाहन केले की जेणेकरून तिथले जे पतंग असतील ते तिथं अडकतील आणि बाहेर शेतकऱ्यांच्या शेतावर जाणार नाही। याप्रमाणे एक आपण शेतकरी बंधूंना पेपरमधून सुद्धा वृत्तपत्रातून सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न सध्या कृषी विभागामार्फत सुरू आहे आणि अजून एक पुढची स्टेप म्हणजे आता साधारणतः जानेवारी सुरू आहे, साधारणतः एप्रिल-मे महिन्यात जे कडक ऊन पडतं त्यावेळी खोल नांगरट जर केली तर वेगवेगळी जे अवस्था आहेत किडीच्या कोश वगैरे त्या सगळ्या तिथं कडक उन्हाने नष्ट होतात। तर ह्या वेगवेगळ्या अवस्था किडीच्या नष्ट होण्यासाठी जे विविध उपाय आहेत ते डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाकडून जे आम्हाला वेगवेगळी उपाययोजना सुचवण्यात येतात ते कृषी विभागामार्फत वृत्तपत्र किंवा विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या कृषी विभाग करत आहे की जेणेकरून सध्या जे कापसाचे पीक आहे म्हणजे जे आता संपत आलेलं आहे ते शेतात राहणार नाही आणि आपण पुढच्या हंगामाची यशस्वीरित्या तयारी करू शकू। नुकसान कितीपर्यंत झाली सर शेतीच्या यावेळी? नुकसान तसं म्हणता येणार नाही कारण मी आता चिमूर आणि चिमूरच्या जिनिंगलाही मी भेट दिली, त्यानंतर चंद्रपूरच्या राजबिहारी जिनिंगलाही भेट दिली। तर तिथं आपण जर आपण स्वतःसुद्धा जर भेट दिली तर तिथं आपल्याला जो माल येतो आहे कपाशीच्या शेतकऱ्यांच्या शेतातून घरातून तर त्या मालामध्ये ज्या या सेंद्रिय बोंडअळीच्या ज्या विविध अवस्था आपल्याला त्याचं पाहण्याचं ठरवलं तर तिथं जवळजवळ त्या नाही आहेत, म्हणजे अत्यंत नगण्य आहे। इवन जो कापूस नंतर कापसाचं रुई वेगळी होते, कापूसचे आपले हे सरकी वेगळी होते, त्या जो कच्चा खराब माल असतो तिथंही आपण पाहणी केली, तिथंसुद्धा आपल्याला त्या विविध अवस्था ज्या आहेत किडीच्या तिथं पाहायला मिळत नाहीत, म्हणजे असल्या त्या ते अत्यंत नगण्य आहे, फार कमी आहेत। त्यामुळे परंतु बोंडसड जी आहे ती मात्र काही प्रमाणात शेतांमध्ये जी या सततच्या पावसामुळे कापसाची उंची वाढते आणि ते खालच्या फांद्या ज्या असतात
तिथं बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडसड यावर्षी पाहायला मिळाली आणि त्यासाठी सुद्धा शास्त्रज्ञांचे सल्ला आपण घेत आहोत. तर आता पीक जवळजवळ संपत आलेलं आहे. ती काळजी आपण पुढच्या वर्षी म्हणजे लागवडीच्या वेळी पुढील हंगामात आपण घेणार आहोत.